नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अनिताज मराठी रेसिपीमध्ये। आज आपण हॉटेलपेक्षाही छान चटपटीत मसाले पापडची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग आपण साहित्य बघून घेऊयात। इथे मी लिज्जत पापडचे असे मोठ्या साईजचे पापड घेतलेले आहेत। इथे मी भाज्या कट करून घेतल्या आहेत। एक मीडियम साईजचा टोमॅटो, त्याचा अर्धा टोमॅटोचा मी पल्प काढून घेतलेला आहे, कारण त्या पल्पमुळे सगळा आपला पापड ओला होतो, त्याच्यामुळे असं काढून घ्यायचं आहे चम्मचच्या साहाय्याने आणि कट करून घ्यायचा आहे। इथे मी मीडियम साईजचा कांदा कट करून घेतला आहे। इथे मी थोडीशी कोथिंबीर कट केलेली आहे आणि इथे मी आलू भुजिया घेतलेली आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही बारीक शेवही घेऊ शकता। आता आपण मसाले पाहून घेऊयात। इथे मी 1 चमचा मिरची पावडर घेतली आहे, अर्धा चमचा चाट मसाला घेतला आहे, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा मीठ घेतलेलं आहे। तर आता आपण हे मसाले सगळे एकत्र करून घेऊयात। तर मैत्रिणींनो, इथे मी सगळे मसाले एकत्र करून घेतले आहेत। इथे आपल्या सगळ्या भाज्याही मी एकत्र करून घेतल्या आहे। कुठलाही एक्स्ट्राचा मसाला यात आपल्याला टाकायचा नाहीये, कारण जेणेकरून आपल्या पापडाला पाणी सुटेल। तर आता मी कढई तर गॅसवर तापत ठेवली आहे तेल टाकून। आता आपण पापड तळून घेऊयात। तर अशा प्रकारे आपण सगळे पापड तळून घेणार आहोत। तर इथे आपले पापड तळून झाले आहेत। आता आपल्याला सगळे त्याच्यावरती भाज्या, मसाले, शेव वगैरे सगळं त्याच्यावर आपल्याला टाकून घ्यायचे आहे। तर मैत्रिणींनो, इथे आपले पापड तळून झाले आहेत। आता आपल्याला याच्यावरती मसाला टाकून घ्यायचे। आता इथे आपण कट करून घेतलेल्या भाज्या टाकायच्या आहेत। आता आपल्याला शेव टाकून घ्यायची आहे। आता थोडा मसाला आपल्याला याच्यावरून थोडासा टाकून घ्यायचा आहे असा। थोडीशी कोथिंबीर वरून टाकायची आहे। तर इथे तयार आहे आपला मसाला पापड। आता आपण सर्व करायला घेऊया। हॉटेलपेक्षाही छान चटपटीत हा पापड लागतो। तुम्ही नक्की करून पहा। आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।